नवरात्रीमध्ये अनेक जणांचे उपवास असतात आणि त्या उपवासासोबतच आणखीन एक पदार्थाला खूप मानाचं स्थान आहे आणि तो पदार्थ म्हणजे कडकणी. तर इथे आज आपण देवीला अर्पण केली जाणारी ही नैवेद्यासाठी कडकणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. सोबतच देवीचे अलंकार म्हणजेच दागिने कसे तयार करायचे ते देखील पाहणार आहोत. तर कडक पण तरीही खुसखुशीत अशी कडकणी कशी तयार करायची ते इथे पाहिलेलं आहे. आता कडकणी ही प्रत्येकाच्या परंपरेनुसार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. कोणाकडे साखरेची कडकणी केली जाते तर कोणाकडे गुळाची कडकणी केली जाते. तर ही कडकणी पंचमीला, सप्तमीला, नवमीला अशा वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकाच्या पद्धतीनुसार तयार केली जाते आणि देवीला याचा नैवेद्य दाखवला जातो. याची माळ तयार केली जाते. तर आज इथे आपण ही कडक पण तरीही खुसखुशीत अशी कडकणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे आपण एका ताटामध्ये 1 कप इतका मैदा घेतलेला आहे. आता मैद्यासोबतच आपण पाव कप इतका बारीक रवा घालून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळे जिन्नस एकदा एकत्र करून घ्यायचे आहेत. आता ही कडकणी नावाप्रमाणेच कडक असते, पण तरीही आपल्याला ही थोडीशी कुरकुरीत तयार करायची आहे. तर त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मोहन घालणार आहोत. आता इथे आपण 2 छोटे चमचे तेल घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. इथे मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तेल इतकं मोजून घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला जास्त तेलाचा वापर न करता फक्त 2 चमचे तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता हे तेल कडकडीत गरम करून मी या पिठावर घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे तेल गरम असल्यामुळे आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आणि नंतर आपल्याला परत हे व्यवस्थित सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. इथे आपण हे पीठ तयार करत असताना यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही फक्त मैदा वापरून देखील ही कडकणी तयार करू शकता. पण थोडासा खुसखुशीतपणा येण्यासाठी यामध्ये अगदी पाववाटी इतका रवा घालून घेतलेला आहे. आता इथे आपण अर्धी वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आणि यामध्येच पाववाटी इतकी साखर घालून घेतलेली आहे. तरी पिठी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे. हे कोमट दूध आहे आणि यामध्ये आपण ही पिठी साखर घालून हे छान असं मिक्स करून साखर विरघळवून घेणार आहोत. आता साखर या दुधामध्ये छान विरघळली की आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं दूध घालून याचा आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे कडकणीचं पीठ मळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला एकदम दूध घालायचं नाही. एकदम दूध घातलं तर हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते. कारण कधी-कधी रवा कमी जास्त पाणी शोषून घेऊ शकतो किंवा दूध शोषून घेऊ शकतो. त्यामुळे इथे आपण थोडं-थोडं दूध घालून हा गोळा अगदी घट्टसर असा मळून घेतलेला आहे. आता गोळा छान मळून घेतला की यावरच एक ओला कपडा घालून ठेवायचा आणि हे पीठ आपल्याला 1 ते 2 तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इथे जवळजवळ 2 तास मी हे ठेवून दिलेलं होतं आणि 2 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे छान मुरलं गेलेलं आहे. यामधील रवा देखील छान मुरला गेलेला आहे आणि हे पीठ रवा मुरल्यामुळे आणखीन थोडंसं घट्टसर झालेलं आहे. आता हे कडकणीचं पीठ आपण आधीच घट्टसर मळून घेतलेलं असतं आणि त्यानंतर जर आपण यावर ओला कपडा ठेवला नाही तर हे वरून पीठ कोरडं पडण्याची शक्यता असते आणि परत ते व्यवस्थित एकजीव होत नाही. तर इथे आता 1 ते 2 तासानंतर मी हे पीठ परत या पद्धतीने मळून घेणार आहे. पारंपरिक पद्धतीनुसार जेव्हा ही कडकणी तयार केली जायची तेव्हा हे पीठ व पाटा वरवंटा वापरून त्यावर थोडंसं चेचून घेतलं जायचं, जेणेकरून हे पीठ थोडंसं मऊसर तयार व्हायचं. तर इथे आज आपण थोडंसं मळून असे पीठ घेतलेलं आहे. आता छान असं मळून घेतलं की याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि याच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता इथे पुऱ्या लाटत असताना गरज वाटल्यास तुम्ही थोड्याशा मैद्याचा वापर करू शकता किंवा तुम्हाला अशीच पुरी लाटता येत असेल तरी पुरी तुम्ही अशीच देखील लाटून घेऊ शकता. तर शक्य तितकी ही पुरी किंवा ही कडकणी आपल्याला अगदी पातळ लाटून घ्यायची आहे. जितकी तुम्ही ही पातळ लाटून घ्याल तितकी ती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते आणि फुगली जात नाही. आता या कडकणी तयार झाल्यानंतर त्याची माळ तयार केली जाते. त्यासाठी इथे आपण एक छोटंसं होल करून घ्यायचं आहे. तर इथे मी टूथपिकच्या साहाय्याने असं एक होल करून घेणार आहे, जेणेकरून ही माळ तयार करायला आपल्याला सोपं जाईल. तर अशा पद्धतीने यावर मी एक होल करून घेतलेला आहे. आता याच प्रकारे आपण सगळ्या कडकणी लाटून घेणार आहोत आणि आपण देवीचे दागिने देखील कसे बनवायचे ते देखील पाहणार आहोत. इथे आता या पद्धतीने या कडकणी आपण लाटून घेतलेल्या आहेत. आता या तळून घेण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट पद्धतीने तळून घ्याव्या लागतात, तरच त्या कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात. आता इथे आपण देवीचे अलंकार किंवा दागिने तयार करायला घेत आहोत. त्यासाठी आपल्याला एक लांबट आकाराची अशी पुरी लाटून घ्यायची आहे.
आता पुरी लाटून झाली की याचे काठ आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि याचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। आता चौकोन तयार करून घेतला की सुरीच्या सहाय्याने आपल्याला याला असे कट करून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला काठोकाठ कट न मारून घेता मधल्यामध्येच हे कट अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत किंवा मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून ही फणी तयार होईल। तर या पद्धतीने मी ही फणी तयार करून घेतलेली आहे। आता आपण गोल आकाराची फणी देखील कशी तयार करायची ते देखील पाहणार आहोत। तर इथे ही आपली चौकोनी आकाराची फणी तयार झालेली आहे। त्यानंतर परत आपण एक पातळ पुरी गोल लाटून घ्यायची आहे। त्यानंतर मधून याला कट करून घ्यायचं आहे आणि सुरीच्या साहाय्याने परत आपल्याला असे कट यावर लावून घ्यायचे आहे, जेणेकरून ही आपली गोल आकाराची फणी तयार होईल। या पद्धतीने आपण आता 2 प्रकारच्या फण्या तयार केलेल्या आहेत। फणी तयार करून झाल्यानंतर आता देवीची वेणी तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे 3 पिठाचे गोळे असे तयार करून घ्यायचे आहेत आणि हाताने या पद्धतीने दाखवत असल्याप्रमाणे याचे आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 3 असे हे रोल तयार करून घेतलेले आहेत आणि आता याची आपल्याला वेणी तयार करून घ्यायची आहे। तर इथे दाखवत असल्याप्रमाणे आपण ज्या पद्धतीने वेणी घालतो त्याच पद्धतीने या तिन्ही रोलची आपल्याला वेणी तयार करून घ्यायची आहे। तर इथे आता वरची 3 टोकं आपल्याला जुळवून घ्यायची आहे। इथे थोडंसं तुम्ही पाणी लावून घेऊ शकता। 1 थेंबर पाणी आपल्याला यावर लावून घ्यायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने केसांची वेणी घालतो त्याचप्रमाणे ही वेणी आपल्याला या प्रकारे तयार करून घ्यायची आहे किंवा घालून घ्यायची आहे। तर अगदी साधी सोपी आहे, जी आपण सहजरित्या तयार करू शकतो। अशा प्रकारे आपली ही झटपट वेणी देखील तयार करून झालेली आहे। आता याचं खालचं टोक देखील थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि इथून थोडंसं आपल्याला सुरीने अशा प्रकारे फिनिशिंग करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकता किंवा असंच देखील ठेवू शकता। त्यानंतर इथे आपण झटपट कानातले बनवून घेणार आहोत। तर इथे 2 गोळे अशा पद्धतीने थोडेसे चपटे करून घ्यायचे आणि त्यावर टूथपिकच्या साहाय्याने असे होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे कानातले अगदी फुलासारखे तयार होतात। तर या पद्धतीने साधे सोपे आणि झटपट होणारे हे कानातले मी तयार करून दाखवलेले आहेत। याच पद्धतीने आपण दुसरे कानातले देखील तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला जोडवी तयार करायची आहेत। तर त्यासाठी इथे एक छोटा पिठाचा गोळा तयार करायचा आणि बोटाने अशा पद्धतीने याला मध्ये होल करून घ्यायचा आहे। बोटाने जर होल करता येत नसेल तर तुम्ही पेनाच्या साहाय्याने देखील हे होल तयार करून घेऊ शकता आणि इथे याच प्रकारे आपली ही 2 जोडवी तयार करून घ्यायची आहेत। आता जोडवी तयार झाल्यानंतर आपण झटपट बांगड्या तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी पिठाचा गोळा घ्यायचा, अशा पद्धतीने अगदी पातळ याचा रोल तयार करायचा आहे। आता रोल तयार केला की याचा गोल आकार करायचा आणि इथे टोकं आपल्याला अशा पद्धतीने जुळवून घ्यायची आहेत। आता ही टोकं जुळवून घेत असताना थोडंसं पाण्याचा बोट लावायचं, जेणेकरून ही टोकं चिटकली जातील। इथे आपण हे पीठ घट्ट मळून घेतलं असल्यामुळे याची टोकं पटकन चिटकली जात नाही, त्यामुळे थोडंसं पाण्याचं बोट लावून या पद्धतीने या बांगड्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला पैंजण तयार करायचे आहे। त्यासाठी आपण 2 रोल तयार करून घेतलेले आहेत। आता लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे थोडेसे लाटून घ्यायचे आहेत आणि पसरट करून घ्यायचे आहेत। आता पसरट करून घेतले की आपण काट्या चमच्याच्या साहाय्याने याला डिझाईन करून घ्यायची आहे आणि टूथपिकनी पण मी या पद्धतीने याला थोडीशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे। इथे आता या प्रकारे आपले सगळे देवीचे दागिने तयार करून झालेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता सुंदर असे आपले झटपट हे दागिने तयार करून झालेले आहेत। आता आपल्याला कडकणी तळून घ्यायची आहे। तर कडकणी तळून घेण्यासाठी तेल आपल्याला मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये ही कडकणी आपल्याला तळून घ्यायची आहे। आता ही कडकणी मऊ पडू नये म्हणून आपण कशा पद्धतीने तळून घ्यायची, तर तेल आपल्याला मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे। अगदी धूर येईपर्यंत तेल आपल्याला गरम करून न घेता मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये कडकणी घालून घ्यायची। आता कडकणी घालून ही वरती तेलावर तरंगून आली की गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत याला आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे, जेणेकरून ही कडकणी तळल्यानंतर कुरकुरीत तयार होते। तर अशा प्रकारे सोनेरी रंगावर ही कडकणी छान अशी तळून घेतलेली आहे। याच प्रकारे आपण बाकीच्या कडकणी देखील तळून घेणार आहोत। जर कडकणी आपण टाकल्या लगेच तळून बाहेर काढली, म्हणजे पुरीसारखी आपण ती लगेच बाहेर काढली तर ती मऊ पडण्याची शक्यता असते। त्यामुळे तेल गरम करून घ्यायचं, म्हणजे मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर कडकणी वरच्या साईडला तरंगून आली की मगच गॅस मंद करून यावर आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत ही छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे।
अशा प्रकारे मी सगळ्या कडकणी तयार करून घेतलेल्या आहे। आता याच पद्धतीने आपल्याला दागिने देखील तळून घ्यायचे आहेत। इथे आता सगळ्या कडकणी तळून झाल्यानंतर गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि मंद आचेवर ठेवूनच आपल्याला सगळे दागिने देखील तळून घ्यायचे आहेत। आता दागिने खुसखुशीत तयार होण्यासाठी आपल्याला हे मंद आचेवरच अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आता मी सगळे दागिने तळून घेतलेले आहेत आणि इथे आपली कडकणी आणि दागिने म्हणजे देवीचे अलंकार देखील तयार झालेले आहेत। तर आज इथे आपण या व्हिडिओमध्ये देवीच्या नैवेद्यासाठी किंवा देवीला अर्पण केली जाणारी ही कडकणी आणि त्यासोबतच देवीचे अलंकार म्हणजे दागिने कशी तयार करायचे ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाहिलेलं आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली तर तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा।